नमस्कार. श्री अरविंद व्याख्यान माळेच्या दुसऱ्या पुष्पात आज दुसऱ्या दिवशी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रुती बिडवाईकर श्री ऑरोबिंदो सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड रिसर्च पॉंडिचेरीमध्ये काम करते आणि श्रीकृष्ण दीक्षित ज्यांना मी काका म्हणते आणि तृप्तीताई यांनी यंदा मला ही संधी दिली की मी श्री अरविंदच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या वाङ्मयाबद्दल काही बोलू शकू. इथे एक तासभरात त्यांच्या पूर्ण वाङ्मयाचा परिचय मी करू शकू ह्याची संधी मला त्यांनी दिली आहे आणि मी त्यांची खूप खूप आभारी आहे. तर आज 1 तासात आपण संक्षिप्त रूपात श्री अरविंदांचं एवढं मोठं जीवनचरित्र आणि त्यांचं वाङ्मय, चरित्रापेक्षा जास्त तर वाङ्मय आपण पाहणार आहोत आणि त्या वाङ्मयाचा आपल्याला कसा उपयोग होईल किंवा आपण त्याला अभ्यास करून काय मिळवू शकतो हेही थोडक्यात बघायचा प्रयत्न करू. श्री अरविंद कोण होते? त्यांना आज लोक महायोगी म्हणून जाणतात. ह्याच्या आधी त्यांना क्रांतिकारी म्हणून ओळखायचे. पण खरोखर ते कोण होते हे आपल्याला माहिती करणं खूपच कठीण आहे. कारण की त्यांनी खूप निक्षून सांगितलं होतं की माझ्या आयुष्याच्या बाह्य ॲक्टिव्हिटीजबद्दल मी काय करतो, कुठे जातो, कोणाशी बोलतो, काय बोलतो हे सगळं तुम्ही नोट करून, जर का तुम्हाला हे वाटत असेल की तुम्ही माझी आत्मगाथा लिहित असाल, बायोग्राफी लिहित असाल तर त्यात तसं करू नका. कारण की माझं जीवन कधीही बाह्य सरफेसवर कधीच नव्हतं आणि त्यांनी खूप स्पष्टपणे सांगितलं होतं, माय लाईफ हॅज नॉट बीन ऑन द सरफेस फॉर मेन टू सी. म्हणजे आपल्याला जे बाहेर दिसतं ते खरोखर त्यांचं आयुष्य तसं नव्हतं. त्यांच्या आतमध्ये एक खूप विराट आयुष्य ते जगत होते. सतत परमेश्वराबरोबर त्यांचा एक संवाद सुरू होता, एक कनेक्ट सुरू होता आणि म्हणूनच जे आपण बाहेरून बघतो त्याच्यात कदाचित खूप मोठे मोठे त्यांचे केलेले कार्य आणि त्यांचा निरोप आणि त्याच्यात खूप काही गूढ अर्थ असेल असं आपण विचार करू शकतो. तरीही एक योगी म्हणून, एक व्यक्ती जे इतकं त्यांनी काम केलं हे म्हणून आपल्याला एक उत्सुकता असते की आपण अशा व्यक्तीबद्दल थोडं काही माहिती करू, थोडं काही जाणून घेऊ. तर खरोखर श्री अरविंदांना कसं जाणायचं तर ते त्यांच्या वाङ्मयातून जाणायचं. जे त्यांचं बाह्य आयुष्य आहे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ते लंडनला राहिले. पहिले त्यांचं शिक्षण 14 वर्ष इंग्लंडला झालं. त्यानंतर ते भारतात आले. 13 वर्ष ते महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे ते काम करत होते, नोकरी करत होते, वेगवेगळ्या पदांवर नोकरी करत होते. मग ते सोडून ते कलकत्त्याला गेले. तिथे त्यांनी पूर्ण जे स्वातंत्र्य ते संग्राम सुरू होता त्याच्यात त्यांनी पूर्णपणे भाग घेतला आणि तिथे एक खूप प्रिय एक नेता म्हणून लोक त्यांना खूप प्रेम करायचे. आणि त्यानंतर त्यांना जे आतून आदेश आले त्यानंतर ते पॉंडिचेरी आले आणि आपल्या आयुष्याचे 40 वर्ष, शेवटले 40 वर्ष त्यांनी पॉंडिचेरीमध्येच काढले. तर हे त्यांचं बाह्य त्यांचं आचरण होतं आणि त्याच्यातूनही ते इतक्या लोकांना भेटले, टिळकांना भेटले आणि बरेचशा लोकांना भेटले. त्यांनी भरपूर कामं केली बाहेरच्या समाजासाठी पण, स्टुडंट्ससाठी पण, कॉलेजमध्ये पण खूप वेगवेगळं केलं. पण त्याचा अर्थ काय होता आणि ते का केलं ते कदाचित आज आपल्याला समजू शकेल थोडं थोडं. ते नाहीच समजणार कारण की ते योगी होते आणि त्या पातळीवर जे काम करत होते ते आपल्याला खरोखर समजून घेणं जरा कठीण आहे. पण तरीही त्यांनी नेमकं काय केलं तर ते जे सिनियर साधक होते आश्रमचे ते एवढंच म्हणायचे की जर का तुम्हाला श्री अरविंदांना खरंच जाणून घ्यायचं आहे, त्यांची आतमध्ये त्यांची साधना काय होती ते जाणून घ्यायची आहे तर त्यांचं वाङ्मय वाचा. कारण त्याच्यात त्यांनी सगळं काही जे काही त्यांच्या अनुभवा क्षेत्रामध्ये होतं ते त्यांनी लिहून काढलंय. उलट त्यांनी एका पत्रामध्ये हे सांगितलं होतं की मी एकही शब्द न अनुभवता लिहिलेला नाही. त्यामुळे जे काही मी लिहिलंय ते सगळं मी अनुभवून लिहितोय. श्री अरविंदांच्या बाबतीत 1-2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतील की आपण जेव्हा त्यांना योगी म्हणतो
तेव्हा ते अशातले योगी नव्हते जे संसार सोडून एखाद्या जंगलात जाऊन किंवा एकांतवासमध्ये साधना करत होते. उलट त्यांनी आपल्या बायकोला आणि आपल्या भावाला पत्र लिहिलं होतं एकदा सुरुवातीला, जेव्हा त्यांची योग साधना नुसतं सुरू झाली होती. तेव्हा त्यांनी खूप स्पष्टपणे त्यांना हे सांगितलं होतं की मला जी आपली परंपरा आहे, आपल्याला जे माहिती आहे की आपल्याला संन्यासी व्हायचं आहे, म्हणजे आपल्याला हे पूर्ण जगत सोडून कुठेतरी एखाद्या हिमालयामध्ये किंवा जंगलात किंवा एखाद्या आश्रमामध्ये जाऊन राहायचं आहे. सगळे बाहेरचे रिस्पॉन्सिबिलिटीज आणि सगळ्या गोष्टी सोडून आपल्याला पूर्ण जगातनं विमुख होऊन हे साधना करायची आहे. कारण की जर का ईश्वरला मिळवायचं आहे तर हे सगळं जगत आपल्याला पूर्णपणे सोडून द्यायला लागेल, बाहेरच सोडून द्यायला लागेल आणि कुठेतरी आतली एक साधना करायला लागेल. तर श्री अरविंद म्हणे मला हे कधीच पटलं नाही, मला हे कधीच आवडलं नाही की मी आपल्या आतल्या जर्नीसाठी, आतली साधनासाठी मी बाहेरचं जगत सोडू. आणि त्यामुळे मला असं वाटायचं की का आपण सोडायचं, का बाहेर देव नाही आहे? जेव्हा ईश्वराने ही पूर्ण सृष्टी निर्मित केली आहे किंवा ईश्वरामधून ती पूर्ण सृष्टी निर्मित झाली आहे, तर मग ईश्वर आपल्यामध्ये नाही आहे, बाहेरच्या जगतमध्ये नाही आहे, नुसतं आतल्या जगतमध्ये आहे? हे त्यांना कधीच पटलं नाही. आणि त्यांनी तसंच आपल्या बायकोला लिहून काढलं होतं, एक पत्र लिहिलं होतं खूप सुंदर. तेव्हा त्यांनी लिहिलं की मी वाचलंय, मी भारतीय संस्कृती, भारतीय ग्रंथ मी वाचले आहेत आणि आपले वेद पुराण उपनिषद वाचले आहेत. त्याच्यात मी हे वाचून मला कळतंय की ईश्वर म्हणून काहीतरी आहे. पण माझं हे हट्ट आहे की जर का ईश्वर आहेत तर मला त्यांना पाहायचं आहे, तर मला त्यांना अनुभवायचं आहे. मी नुसतं पुस्तकांमध्ये वाचून हे विश्वास करून घेणार नाही की ईश्वर आहेत. तर ही त्यांची दृढ संकल्पना होती आणि ह्याच्यासाठी ते तडजड करत होते. आणि त्यांना ते दर्शन झालेही. जेव्हा त्यांना पूर्णपणे त्यांनी योगिक मार्ग नव्हता घेतला तेव्हा सुद्धा त्यांना ईश्वराने दर्शन दिले, त्यांना अनुभव दिले, ज्याला आपण रिअलायझेशन म्हणतो, त्यांना ते झाले, एक्सपिरियन्सेस झाले. आणि त्याच्याबद्दल त्यांनी आपल्या पत्रांमध्ये लिहिलंही आहे कोणत्या परिस्थितीत काय झालं त्यांच्याबरोबर. हे सगळं म्हणायचा अर्थ हा की ते एक योगी होते आणि ते आतल्या पातळीवर तर जगतच होते, पण ते बाहेरही अगदी नॉर्मल काम करत होते. एखादं व्यक्ती जेव्हा आपण योगी विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं की ते डोळे मिटून बसून कुठेतरी ध्यान करत असतील. कदाचित श्री अरबिंदो करतही असतील आपल्या खोलीत, जेव्हा ते खोलीत राहायचे तेव्हा. पण जेव्हा ते एक टीचर होते, टीचर होण्याच्या सोबतच ते महाराजा सयाजीरावांकडे काम करून त्यांना मदत करायचे, स्पीचेस लिहायला मदत करायचे, त्यांचा रेव्हेन्यू पाहायचे. त्यामुळे त्यांना कामाची कमी नव्हती कधीच. त्याशिवाय त्यांचं वाचन सतत सुरू होतं. कारण ते 14 वर्ष इंग्लंडमध्ये राहून त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल काहीही जाणण्यात नव्हतं आलं. असं त्यांच्या वडिलांचा आग्रह होता की माझ्या मुलांना काहीही भारतीय संस्कृतीबद्दल माहिती नाही झाली पाहिजे. पण जेव्हा ते भारतात आले त्यांना पूर्णपणे एक नवीन संस्कृती म्हणून का नसो, पण भारतीय संस्कृतीबद्दल खूप मनाने खूप विस्तृत रूपेने वाचावं लागलं. तर त्यांनी वाचलं आणि ओरिजिनल लँग्वेजेसमध्ये वाचलं. त्यांनी संस्कृत शिकली, गुजराती, मराठी, बंगला, तामिळ हे सगळे भाषा त्यांनी शिकून, हिंदी, त्याचं सगळ्याचं साहित्य त्यांनी ओरिजिनलमध्ये वाचलं. तर ते वाचल्यानंतर त्यांनी आपल्या बायकोंना लिहिलं की मला असं वाटतं की ईश्वर आहेत आणि मला आता त्याचे हलके हलके काही परिणाम दिसत आहेत, असं काही मला अनुभव होत आहेत. आणि जर का ते खरंच आहेत तर मला नक्कीच त्यांचे दर्शन होतील, ह्याकडे मी पुढे वाढतोय. पण तरीही त्यांचं आतली साधना सुरू होती. आधी ते खूप विश्वास करत नव्हते या सगळ्या गोष्टींमध्ये, पण जसं जसं त्यांचा विश्वास वाढला तसं तसं त्यांची साधना पुढे वाढत गेली. आणि कारण ते अगदी फोकस्ड होते, पूर्णपणे त्यांचा एकनिष्ठ एकच ध्यान होतं की मला ईश्वर प्राप्त करायचं आहे. आणि ते कशाला करायचं आहे? परत त्यांनी हे केलं की मला ईश्वर प्राप्त करून मोक्ष प्राप्त करायचं नाही आहे. ईश्वर मला फक्त ह्याच्यासाठी हवे की ते माझ्या भारतीय स्वतंत्रता संग्राममध्ये त्या शक्तीने मी आपल्या भारतला स्वतंत्र करू शकू, आपल्या देशला स्वतंत्र करू शकू. त्यांचा एकमात्र तो ध्येय होता.
तर त्यांनी खूप स्पष्टपणे लोकांना, त्यांच्या आसपासच्या लोकांना सांगितलं होतं की मी योग करतोय ह्याचा अर्थ हा नाही आहे की मी एखाद दिवस मला निर्वाण प्राप्त होईल किंवा मोक्ष प्राप्त होईल आणि मी चालत जाईन. मला ते पटतच नाही. जेव्हा माझ्या भोवतीची लोक इतक्या त्रासात आहेत तर मी कसं एक सेल्फिश मार्ग निवडून, मोक्ष निवडून, त्यांना मोक्ष मिळालंही असतं कदाचित, त्यांचे जितके दृढ संकल्प होता आणि त्यांनी जशी साधना केली त्यांना खूप लवकर मोक्ष मिळालाही असता, पण त्यांनी ते मार्गच निवडला नाही. ते म्हणाले की मला मोक्ष नकोच आहे, मला असं काही काम करायचं आहे ज्याने की पूर्ण पृथ्वीला त्याचा फायदा होऊ शकेल, त्याचा लाभ होऊ शकेल. तर त्याच्यासाठी अर्थातच त्यांनी योग साधना सुरू केली, आधी तर भारताला स्वतंत्र करवायला, आणि मग त्यानंतर जेव्हा जसं जसं त्यांचं साधना आणि संपर्क ईश्वराबरोबर वाढत गेले तसं तसं त्यांना आतून आदेश येत गेले. तर ह्याच्यामध्ये एक बघायचं हे निमित्त हे आहे की जेव्हा त्यांना योग करायचं होतं तेव्हा एक विष्णू भास्कर लेले, पंडित विष्णू भास्कर लेले म्हणून जे एक योगी होते, त्यांना त्यांच्याशी भेट करवली गेली, श्री अरविंदांची भेट करवली गेली आणि त्यांनी हे सांगितलं की आपण एका खोलीत बसू 3 दिवस, मी तुला काही सांगणार आहे ते तुला 3 दिवस प्रॅक्टिस करायची आहे आणि दार उघडायचं नाही, काही झालं तरी दार उघडायचं नाही, आणि 3 दिवसानंतर मी परत येईन आणि मी बघीन तू काय करतोस. तर ते त्यांना सांगितलं होतं की तू आपले डोळे बंद कर आणि हे लक्षात घे की जे विचार आहेत ते बाहेरून येत आहेत आणि मग त्यांना ऑब्झर्व कर आणि मग त्यांना बाहेर, म्हणजे त्यांना नुसतं एवढंच सांगितलं होतं की एवढंच ऑब्झर्व कर की आपले विचार बाहेरून येत आहेत. तर श्री अरविंद म्हणाले मला पहिल्यांदा कोणी असं सांगितलं होतं की विचार बाहेरून येतात, कारण मला तर असं वाटायचं की विचार आपल्या हातून येतात. पण ते अगदी म्हणजे डिलिजंटली ज्याला म्हणतो ते बसले साधनेत. ते म्हणे मी बघू लागलो की ते विचार बाहेरून येत आहेत. मग मी त्यांना एका ट्रेनसारखं माझ्यासमोरनं जाताना बघू लागलो, कारण मी त्याला आत नव्हतो शिरू देत, मी नुसतं एक ऑब्झर्वर म्हणून मी नुसतं पाहत होतो. आणि त्यानंतर हळूहळू मी सिलेक्ट करू शकलो की माझ्या मनात, माझ्या डोक्यात कुठले थॉट्स जाऊ शकतात, कुठले विचार शिरू शकतात, कुठले नाही शिरू शकत, हे सगळं मी बघत गेलो आणि मग ते सगळे विचार मी बाहेर टाकले, सिलेक्टेड थॉट्स मी आत येऊ दिले. आणि त्याच्यानंतर एक स्थिती अशी आली जेव्हा माझ्या एकही विचार माझ्या आतमध्ये शिरू शकत नव्हता, मला माझ्या संमतीच्या बिना तो शिरू शकत नव्हता. मला पूर्णपणे ज्याला म्हणतात सायलेन्स ऑफ माइंड प्राप्त झालं होतं. आणि ते म्हणतात हे सगळं जरी मला पंडित लेलेंनी 3 दिवस दिले होते, पण हे मी खरं तर एका दिवसातच सगळं मिळवून घेतलं होतं. तरीही मी 3 दिवस त्या खोलीत बंद होऊन बसलो होतो आणि हे सगळं आपल्या सायलेन्स ऑफ द माइंडचा अनुभव पूर्ण मी घेत होतो. त्याच्याबद्दल त्यांनी खूप व्यवस्थित लिहिलं. तर ते म्हणे की त्या दिवसानंतर माझ्या मनात कुठलेही विचार आले नाही, विचार शिरले नाही, विचार आले नाही. त्यानंतर मी असा रिकामा होऊन गेलो की जे काही ईश्वराला द्यायचं होतं ते सरळ त्यांनी मला दिलं. मला विचार करून, तोडझोड करून, ज्याला आपण म्हणतो आर्ग्युमेंट्स करून, हे सगळं मला काही करायची गरजच पडली नाही, कारण की मी एक असा मुक्त, एक असा ओपन एक इन्स्ट्रुमेंट झालेलो होतो ज्याच्यात ईश्वर हवं ते लिहू शकत होते, हवं ते भरू शकत होते. तर या अनुभवानंतर श्री अरविंद जे होते ते एक वंदे मातरम म्हणून एक पत्रिका होती जी बिपिन चंद्रपाल काढत होते तेव्हा कलकत्त्यावरून, आणि त्याचे ते श्री अरविंद त्याचे एडिटर झाले. आणि त्याच्यात त्यांनी खूप सुंदर असे आर्टिकल्स लिहिणं सुरू केलं ज्याच्यात त्यांनी भारतीय संस्कृती काय आहे, भारतीय पॉलिसीज काय आहे, भारतसाठी काय चांगलं आहे, भारतीय लोकांना कसं वागायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान व्यवस्थित समजावून सांगितल्या. आणि अर्थात पॉलिटिकल जे काही होतं, दुसरे लोक पॉलिटिक्समध्ये काय करत होते त्याच्याबद्दल ते सांगत होते, लिहित होते. ते आजच्या तारखेला एक खूप जाड, जवळजवळ 1000 पानांपेक्षा जास्तच ते एक व्हॉल्यूम आहे ज्याला आपण वंदे मातरम असं त्या व्हॉल्यूमचं नाव आहे. आणि जे कलेक्टेड वर्क्स आहेत श्री अरविंदोचे कम्प्लीट वर्क्स, त्याच्यामध्ये ते 2 व्हॉल्यूम्समध्ये अवेलेबल आहे. तर त्याच्यात त्यांचं मेन उद्देश किंवा त्यांना काय सांगायचं होतं ते हे होतं की भारत एक माता आहे, भारत एक शक्ती आहे, ती एक जमिनीचा तुकडा, एखादं हे शेत, हे नद्या, हे नुसतं हे जॉग्राफिकल युनिट नाही आहे, नुसतं भूगोल
समजण्यासाठी आपल्याला भारत नाही आहे, ती एक शक्ती आहे आणि ती शक्ती वाट बघते की त्यांची मुलं कधी मला आवाहन करतील, मला बोलवतील आणि मग मी त्यांच्यामध्ये ती शक्ती टाकीन आणि मग ते मला मुक्त करतील, माझ्या मुक्तीसाठी प्रयत्न करतील. तर त्यांनी हे सारखं सारखं सांगितलं की हे देशवासी, हे समजून घ्या की तुमची आई तुमची वाट बघते आहे. तुमच्या आईजवळ इतकी शक्ती आहे की ती स्वतःला स्वतंत्र करू शकते, पण तिचे हात बांधलेले आहेत, तिला कारागृहात ठेवलेलं आहे. तर तुमच्या आईला, आपल्या आईला सोडवायला पुढे या. वंदे मातरम जे त्यांनी सांगितलं ते आपल्या माताला म्हणजे वंदनीय आहे आपली माता असं तुम्ही समजा त्याला आणि पुढे या आणि तिला सोडवा. तर श्री अरविंदांच्या या लेखणीमुळे, आणि वंदे मातरम श्री अरविंदांनी स्वतः दिलेलं नव्हतं, हे शब्द किंवा हे वंदे मातरम म्हणजे कॉन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात, हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आपल्या आनंद मठमध्ये लिहिलेलं होतं. आणि श्री अरविंदांनी बंकिमचंद्रला ऋषी म्हटलंय. एखाद्या ऋषीजवळ ती दृष्टी होती जी एक वंदे मातरम, एका आपल्या देशाला एक आई समजून, एक देवी समजून त्याची वंदना करू शकत होते. म्हणून त्यांनी म्हटलं की एका ऋषीने दिलेली हे जे मंत्र आहे वंदे मातरम, ह्याच्यात खूप पॉवर आहे, ह्याच्यात खूप शक्ती आहे. आणि नुसतं तुम्ही वंदे मातरम चांटिंग कराल तर आपलं देश प्रेम त्याच्यात लोकांमध्ये येईल. आणि तसंच म्हणूनच वंदे मातरम जे होतं ते जर्नल म्हणून म्हणा किंवा स्लोगन म्हणून म्हणा, ते खूप लोकप्रिय झालं आणि त्यांनी खूप लोकांना आवाहन केला पुढे यायला. या जर्नलमुळे, या पत्रिकेमुळे ब्रिटिश खूप जास्त त्रासलेले होते. त्यांना असं वाटत होतं की हे काय सुरू आहे. श्री अरविंदांनी कुठेही ब्रिटिशांबद्दल नेगेटिव्ह लिहिलं नाही, कुठेही त्यांच्याबद्दल असं लिहिलं नाही की ब्रिटिश चांगले नाही, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी कुठेही नाही लिहिलं तसं. फक्त एवढं लिहिलं की आपलं भारत किती सुंदर आहे, आपल्या भारतासाठी आपल्याला काय करायला हवं, हे सगळं लिहित होते ते. त्यामुळे त्यांना कारागृहात टाकण्यात आलं होतं 1 वर्षासाठी, पण त्यांच्यासाठी काहीही पुरावे मिळाले नाही आणि मग त्यांना सोडण्यात आलं. पण त्या 1 वर्षामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य बदललेलं होतं. त्या 1 वर्षामध्ये त्यांचं जे स्वतंत्रता संग्राममध्ये जे पूर्ण एक लीड रोल होता, एक लीडरशिप होती, एक पुढे जाऊन एक काम पुढे, अर्थात ते कधीच असे लीडर नव्हते जे खूप पुढे होते, ते नेहमी मागूनच काम करायचे. तरी लोक त्यांना ओळखून होते, लोक त्यांच्या मागे मागे चालायचे. पण त्यांनी आता म्हटलं की ते जे मला करायचं होतं ते सगळं झालेलं आहे. का तर अलीपूर जेलमध्ये त्यांना श्रीकृष्णाने दर्शन दिले आणि सांगितलं की जे काही काम तू घेतलं होतं हातात ते आता पूर्ण होईल. ते पूर्ण कसं होईल हे मी बघेन, पण आता तू पुढच्या जर्नीला पुढे हो, पुढे वाढ आणि पुढे योग साधनेची कितीतरी पातळ्या आणखीन तुझी वाट बघतायत, त्याच्यासाठी तू अग्रसर हो. ह्याची शिक्षा मी तुला देईन, या कारागृहात मी तुला शिकवीन काय करायचंय काय नाही करायचंय. तर ते श्री अरविंदांना वासुदेव दर्शन झाले तिथे आणि त्यांना पूर्ण गीता योग त्यांनी त्या कारागृहामध्ये श्रीकृष्णाकडून शिकून घेतली, प्रॅक्टिस करून घेतली आणि ते गीता योगीन झाले. त्याच दरम्यान त्यांना स्वामी विवेकानंद सुद्धा भेटले आणि भेटले म्हणजे आपल्या सटल किंवा सूक्ष्म शरीरात ते आले, कारण स्वामीजींनी ऑलरेडी देह त्यागलेला होता तोपर्यंत. तर त्यांनी सूक्ष्म शरीरात येऊन त्यांना सांगितलं की तू आत्तापर्यंत इथे आलायस, या पातळीवर पोचलाय, ह्याच्या पुढे कुठे पोचायचं आहे, ह्याच्या पुढे कुठे जायचं आहे, हे त्यांना स्वामीजींनी सांगितलं. एक गमतीची गोष्ट ही होती, गमतीची म्हणजे आपल्यासाठी, कारण आपल्याला पुढचं दिसत नाही, कळत नाही, म्हणून आपल्याला वाटतं की काय पुढची वाटचाल काय आहे, पुढे आपल्याला काय मिळणार आहे, कशी वाट असणार आहे. पण श्री अरविंदांच्या आयुष्यात असं होतं की त्यांनी पहिले तर हे जेव्हा मान्य केलं होतं की योग साधना ही नॉर्मल लाईफ, जे आपली साधारण जीवन आहे त्याच्यापेक्षा वेगळी नाही आहे. साधारण जीवन जगताना सुद्धा योग साधना केली जाऊ शकते, पहिलं. दुसरं हे की त्यांनी हे ऑब्झर्व केलं होतं की मनुष्य जो आहे तो उत्क्रांतीची शेवटी पायदान नाही आहे. उत्क्रांती इथे थांबलेली नाही आहे, उत्क्रांती पुढे होणार आहे.
कशी होणार आहे, कोणी त्याला बघितलंय, आणि आत्ताच्या ज्या परिस्थिती आहेत, जे श्री अरविंदच्या वेळेला होते, जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, आणि मग जे ॲटम बॉम्बचा प्रयोग झाला, जर का तसं आणखीन थोडं झालं असतं तर पूर्ण पृथ्वी ध्वस्त झाली असती. आणि त्यांना हे माहिती होतं की मनुष्य जो आहे तो स्वतःशी खूप नाखुश आहे, कारण की तो कंप्लीट नाही आहे. कारण की मनुष्य असं वाटतं आणखीन पण आपण काय करू शकतो, आणखीन पण आपण काय करू शकतो, जेव्हा की जनावर असे नाही आहे, जेव्हा की प्राणी जगत आणि वृक्ष जगत असा नाही आहे. ती लोक पूर्णपणे परिपूर्ण आहेत. म्हणून काहीतरी खोड्या करणं किंवा काहीतरी अशा गोष्टींमध्ये प्रयत्न करणं जिथे ते स्वतःचं नुकसान करून बसतील असं ते करत नाही. जेव्हा की मनुष्य जे आहे ते सतत कुठेतरी काहीतरी असे हातपाय मारत असतो ज्याने की त्याला असं वाटेल की मी पुढे वाढतोय. आता ते नेगेटिव्ह असू शकतं, पॉझिटिव्ह असू शकतं, ते त्याच्या कृत्यावर किंवा त्याच्या बुद्धीवर डिपेंड करेल, किंवा उत्क्रांतीला ते किती पुढे घेऊन जाऊ शकतं हे अर्थात ती अगदी वेगळी गोष्ट आहे. पण तरीही आपली एक रेस्टलेसनेस ज्याला म्हणतो ती चालू असते पूर्णपणे, की आपण कसं पुढे वाढायचं. आणि जेव्हापासून मनुष्य आलाय पृथ्वीवर त्याचं एकच लक्ष आणि एकच ध्येय सुरू आहे. सायन्स म्हणून घ्या, जॉग्रफी म्हणून घ्या, हिस्ट्री म्हणून घ्या, योगिक सायन्सेस म्हणून घ्या, स्पिरिच्युअलिटी, हवे ते सब्जेक्ट्स आपण शोधून काढू शकतो. फिलॉसॉफी, दर्शन असो, अध्यात्म असो, सगळंच, सगळ्यात हे सगळ्या विधांमधनं आपण काय बघतोय, आर्ट, कल्चर, सगळं काही फक्त एक की आपण आणखीन बेटर कसं होऊ, आणखीन पुढे कसं वाढू, चेतनेमध्ये आपण कसं पुढे वाढायचं. जरी आपल्याला हे आज ठाऊकपणे माहिती नाही आहे की आपण कशाला काय करतोय, पण आपला प्रयत्न तर हेच असतं. का आपण ईश्वरची पूजा करतो, का आपण मेडिटेशनमध्ये बसतो, का आपण सत्संग जातो, कारण आपल्याला एक उच्च चेतनाची ओढ असते. तर श्री अरविंद म्हणतात की जर का मनुष्य स्वतःशी संतुष्ट नाही आहे तर प्रकृती कशी मनुष्याशी संतुष्ट असू शकते. आणि जर का प्रकृती संतुष्ट नाही आहे म्हणजे प्रकृतीने मनुष्याच्या पुढे दुसऱ्या पायदांचं एक इंतजाम करून ठेवला आहे, एक सोय करून ठेवली आहे जे आपल्याला पुढे घेऊन जाईल. आणि त्याची दृष्टी श्री अरविंदांना झालेली होती, मिळालेली होती. पुढचं पायदान काय हे स्वामी विवेकानंदांनी सूक्ष्म शरीरात येऊन त्यांना पुढचं मार्ग दाखवलेला होता. श्रीकृष्णांनी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पुढे इथून काय काय काम करायचं आहे. तर श्री अरविंद 1908 पासून 1909 पर्यंत अलीपूर जेलमध्ये होते आणि हे सगळं त्यांच्याबरोबर घडलं. आणि 9 मध्ये जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्याजवळ एक वेगळाच संदेश होता. ते म्हणाले की मला या जगासाठी काम करायचं आहे, माझं भारतासाठी काम झालं होता, मला जगासाठी काम करायचं आहे. आणि जे त्यांना श्रीकृष्ण आणि स्वामीजींनी सांगितलं आता ते कार्यान्वित करायचं आहे हे त्यांचं पुढचं लक्ष होतं. तर त्याच्यानंतर जवळजवळ वर्षभरात 1910 मध्ये ते पॉंडिचेरी आले. आणि इथे येऊन त्यांना त्यांची जी आध्यात्मिक सहभागिनी होती माताजी, ज्यांचं नाव मीरा अल्फासा होतं पण त्यांना सगळे दी मदर म्हणायचे, माताजी म्हणायचे. श्री अरविंद स्वतःही त्यांना मदर म्हणायचे. आणि त्यांनी श्री अरविंदांना आग्रह केला की तुम्ही साधना केली आहे खूप म्हणजे 1910 ते 14 जोपर्यंत माताजी नव्हत्या आल्या तोपर्यंतही श्री अरविंदांनी अनेक सिद्धी प्राप्त केली होती. त्याची पूर्ण नोंद एक पुस्तक आहे, रेकॉर्ड ऑफ योगा, जे श्री अरविंदांचं आहे. 2 व्हॉल्यूम्स परत आहेत ते 2 खंडांमध्ये. तर त्याच्यात लिहिलेलं आहे की कितीतरी योग साधना त्यांनी साधलेली होती, वेगवेगळ्या सिद्धी त्यांनी प्राप्त केलेल्या होत्या, जसं की दृष्टी, श्रुती, त्रिकाल दृष्टी, ऐश्वर्य, आणि ते जे आपले 6 प्रकारचे सिद्धीज असतात, लघिमा, अनिमा, हे सगळे जे वेगवेगळे आहेत ते सगळं त्यांनी मिळवलेलं होतं तोपर्यंत. पण ते सगळं त्यांच्याबरोबर होतं. तर माताजींनी त्यांना म्हटलं की तुम्ही एवढं सगळं मिळवलं आहे तर तुम्ही लिहून का नाही काढत, जगांना कळू द्या, जगांना सांगा. कधी तुम्हाला कोणी अनुयायी मिळालं, जर का तुम्हाला कोणाला तुमचं अनुसरण करायची इच्छा झाली तर मग त्यांच्याजवळ ते डॉक्युमेंट्स असायला हवे, त्यांना कळायला हवं की ते कुठल्या मार्गावर चालले आहेत. तर असं करून मग श्री अरविंद म्हणाले ठीक आहे मी लिहितो. आणि तेव्हा सुरुवात झाली एक अशी एक आणखीन पत्रिका जी पॉंडिचेरीहून निघायची, ज्याचं नाव होतं आर्या. त्याचा हेतू हे होता की हे जे
एक्सपिरियन्सेस, हे जे अनुभव श्री अरविंदांना मिळाले आहे आणि हे जे सत्य त्यांनी मिळवून घेतले आहे, ह्याला ते वेगवेगळ्या एक्सप्रेशन्समध्ये, म्हणजे एका तर दार्शनिक किंवा आपण मेटाफिजिकल ज्याला म्हणतो, मला नाही माहिती मेटाफिजिकलला मराठीत काय म्हणतात, पण असा एक जो नुसतं फिलॉसॉफिकल नसेल, नुसतं जो मेंटल एक लॉजिक नसेल, पण तो अनुभववर बेस करून असा एक दर्शन असेल एक योग सायकॉलॉजी म्हणून आहे, ते लोकांना समजावू शकतील की योगची काय सायकॉलॉजी आहे, एक काय त्याची दर्शन आहे, त्याचं काय सायकॉलॉजी आहे. मग ज्याला आपण म्हणतो समाजशास्त्रामध्ये, तर समाजात हे जे श्री अरविंदची योग साधना आहे ह्याचा कसं उपयोग होईल, हे कसं पुढे वाढेल. तसंच राजनीतिशास्त्रामध्ये पण त्यांनी पुढे सांगितलं की काय काय होणार आहे. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांनी सांगितलं, कवितेबद्दल त्यांनी सांगितलं, अनुवाद केले, वेद रहस्य, उपनिषद आणि गीतेवरील निबंध, हे सगळे त्यांचे त्यावेळेचे काम त्यांनी 7 वर्षामध्ये 1914 15 ऑगस्टपासून 1921 जानेवारीपर्यंत हे न्यूजपेपर, हे पत्रिका, जवळजवळ 64 पानाची ती पत्रिका होती, 64 पेजेसची, आणि ती त्यांनी दर महिन्यात ऑगस्टपासून जी सुरू केली, ती दर महिन्यात ती बाहेर यायची. बरेचशा जागी ती पोस्ट केली जायची, तर लोक मुंबईला, कलकत्त्याला ह्या पत्रिकेची वाट बघायचे. आणि असंच त्यांना शोधता शोधता बऱ्यापैकी लोक पांडिचेरी सुद्धा आले की हे कोण आहे अरविंदो घोष, ज्यांनी इतकं सुंदर लिहिलंय की आम्हाला त्याचं आकर्षण होत आहे. तर आपण थोडक्यात बघू, कारण आपण त्यांच्या वाङ्मयाबद्दल बोलतोय, तर थोडक्यात बघू की त्यांनी काय लिहिलंय. तर पहिलं जे त्यांचं सिरीज ऑफ एसेज जसं म्हणतो, ते निबंध होते, ते होते दिव्य जीवनवर. तर कारण की आपल्याला श्री अरविंदांनी हे सांगितलं होतं की मनुष्य ही शेवटली पातळी नाही आहे, आणि जर का हे आपण मानून आहो की ही आपली शेवटली पातळी नाही आहे, तर मग पुढे काय? पुढे जे आहे ते त्यांना दिसतंय, पण आपण मान्य करून आहो का की आपल्याला पुढे जायचंय? कारण बऱ्यापैकी लोक, आणि जेव्हा श्री अरविंद होते तेव्हा आणखीन पण जास्त लोक हे मान्य करायलाच तयार नव्हते की नुसतं मोक्ष प्राप्त करणं हे एकमात्र ध्येय नसू पण शकतो. मोक्षशिवाय दुसरं काहीही, दुसरं कुठलंही ध्येय असू शकतो आपल्या जन्माचा, हे लोक ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते. म्हणून त्यांनी जवळजवळ 1000 पानं परत हेच लाईफ डिवाइन गेले, म्हणजे त्यांनी 1914 पासून 21 पर्यंत लिहिलं दिव्य जीवन, आणि नंतर त्याला थोडंसं रिवाईजही केलं, थोडे चॅप्टर्स ॲड केले त्याच्यात. पण त्यांचं एकमेव त्याच्यात ध्येय होता की मी जे लोक खूप क्वेश्चन करतात, ज्यांना खूप कन्व्हिन्स करावं लागतं, मी त्यांना सांगतो की पुढचं आयुष्य कसं होणार आहे, पुढचं जगत आणि माणूस कसा होणार आहे, आपली उत्क्रांती कुठे जाणार आहे, कुठल्या दिशेला जाणार आहे, हे सगळे त्यांनी आपल्या मनात येणारे द्वंद्व, प्रश्न, नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि फिलॉसॉफिकल सगळे जे प्रॉब्लेम्स होते ते सगळे त्यांनी त्याच्यात नोटीस केले, त्याच्याबद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल लिहिलं. त्याचं एक खूप सुंदर स्टेटमेंट आहे जे मला नेहमी खूप आवडतं लक्षात करून राहायला, की त्यांनी ह्या दिव्य जीवनच्या पहिल्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये लिहिलं होतं, ऑल प्रॉब्लेम्स ऑफ एक्झिस्टन्स आर इसेन्शियली प्रॉब्लेम्स ऑफ हार्मनी. म्हणजे आपल्या आयुष्याचे, जगण्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत एक्झिस्टन्सचे, ते सगळे कशाला आहे? कारण की आपल्यामध्ये सामंजस्य नाही आहे, आणि आपण म्हणजे दोन मनुष्यांमध्ये नाही तर आपल्या स्वतःच्या आतमध्ये सुद्धा सामंजस्य नाही आहे. सर्वात मोठे प्रॉब्लेम्स हे आहेत. त्याच्या पुढे अर्थात त्यांनी भरपूर लिहिलेलं आहे, किती प्रकारचे किती विद्या आहे, किती प्रकारची अविद्या आहे, त्याला कसं पार पाडायचं, त्याचे किती चेतनाचे पातळ्या आहे, आपण त्याला कसं चढून जायचं, ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं जे त्यांनी एक सिरीज काढली होती ती होती योग समन्वय, द सिंथेसिस ऑफ योगा. हे पण पूर्णपणे त्यांच्या अनुभवावर टिकून होती. आणि आपण ह्याच्या आधी पाहिलं रेकॉर्ड ऑफ योगा म्हणून जे श्री अरविंदांचे रेकॉर्ड्स होते, ते रेकॉर्ड ऑफ योगा पुस्तक म्हणून असं खूप हे लोक वाचत नाही, कारण ते त्यांचे डायरी नोट्स आहेत.
आणि बरेचदा आपल्याला कळत नाही की ते डायरीमध्ये कोणी एका दिवशी एका पानात काहीतरी नोटेशन्स केलेले आहेत की 8 वाजता हे झालं, 10 वाजता ते झालं, मग आज मला ऐश्वर्य प्राप्त झालं, आज नाही झालं, किंवा असं जे काही त्यांचे जे प्रॅक्टिसेस चालू होते ते त्यांनी लिहिलेले होते. पण मग जेव्हा त्यांना योग समन्वय लिहायची वेळ आली तेव्हा त्यांनी आधी पहिले त्याच्या 3 खंडांमध्ये ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग ह्याच्याबद्दल सांगितलं. पण तेही ट्रेडिशनल नाही. त्यांचं म्हणणं हे होतं की मी इथे हे 3 वेगवेगळे योग पद्धतींबद्दल लिहायला नाही बसलोय. हे काम ऑलरेडी गीतेने केलेलं आहे, हे काम ऑलरेडी दुसऱ्या लोकांनी केलेलं आहे, तर मी हे करायला नाही बसलोय. जे योग मी करायला बसलोय किंवा मी करतोय त्याचं नाव आहे पूर्ण योग किंवा इंटिग्रल योग, ज्याला ते त्यांनी सारखं सारखं इंटिग्रल योग सांगितलंय आणि आपण त्याला हिंदीमध्ये किंवा मराठीत अनुवाद करू तो पूर्ण योग. तर त्या पूर्ण योगेसाठी कुठल्या कुठल्या प्रिन्सिपल्स, काय काय ते असे पॅरामीटर्स आहेत जे वेगवेगळे योग साधनेमधून आपण घेऊ शकतो. कर्मयोगचे काय प्रिन्सिपल्स आहेत, ज्ञानयोगचे काय प्रिन्सिपल्स आहेत, भक्तियोगचे काय प्रिन्सिपल्स आहेत, पूर्ण योगमध्ये या तिघांचा कुठे काय स्थान आहे का नाही, आहेच नक्की, खूप पूर्णपणे स्थान आहे. आणि मग चौथं त्यांनी एक खंड लिहिला ज्याला म्हणतात ते योग ऑफ सेल्फ परफेक्शन. आणि त्या खंडामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी जी रेकॉर्ड ऑफ योगमध्ये केलेली जी साधना आहे ती त्यांनी ह्याच्यात पूर्ण नाही, त्याच्यातला एक खंड त्यांनी, एक पार्ट त्यांनी ट्रान्सलेट केला, त्याला इलॅबोरेट करून लिहिलं, त्याला विश्लेषण करून त्याच्यात लिहिलं आणि हे सांगितलं की हे सगळे जितके योग झालेले आहेत आजपर्यंत, हठयोग, राजयोग, पतंजलीचे झालेले आहेत, भक्तियोग, कर्मयोग, जे काही झालेले आहेत ते सगळ्यांचं एक समन्वय होऊन एक पूर्ण योग निर्मित होणार आहे. आणि ते नुसतं असं नाही की हे वेगवेगळे मार्ग करून, पण ते सगळे एक बरोबर फॉलो करायचे आहेत आणि त्याच्या पुढे समन्वयकडे वाढायचं आहे. त्यांच्या योगची एक आणखीन खूप विलक्षण एक हे होती, पद्धती म्हणा किंवा एक नोंद आपल्याला घ्यायला हवी की त्यांनी सगळे योग केलेले होते आणि ते म्हणाले की सगळे ऊर्ध्वगामी योग आहेत. जे संन्यासी किंवा जी लोक योग पद्धती फॉलो करतात ते सगळे चेतनेच्या पातळीवर वरती जात असतात, सतत त्यांचं एक आरोहण होत असतं. पण ते म्हणे हे आरोहण होऊन कदाचित ते समाधीला प्राप्त होतात किंवा ही पृथ्वी सोडून निघून जातात आणि जे त्यांच्या मागे लोक आहेत ती तशीच्या तशी राहून जातात. तर ते म्हणे असं का, मला दुसऱ्या लोकांनाही बदलायला हवं, मला त्यांना पण मदत करायला हवी. आणि असं भरपूर वेगवेगळ्या संतांनी हे सगळं विचार केला. लोकांनी गौतम बुद्धांनी सुद्धा हे विचार केलं की जोपर्यंत शेवटला माणूस बदलून नाही जात मी ही पृथ्वी नाही सोडणार. तर कदाचित सूक्ष्म शरीरात ते अजूनही आहे, पण श्री अरविंद इथे सूक्ष्म शरीरात राहायच्या गोष्टी नव्हते करत. ते म्हणत होते की मला या पृथ्वीवरच सगळं बदलाव घडवायचा आहे, बदल झालं पाहिजे. तर मग ते म्हणे हे कसं होऊ शकेल, जोपर्यंत एखादी शक्ती जमिनीवर नाही येणार, पृथ्वीवर नाही येणार, तोपर्यंत हे संभव नाही आहे. एक महान शक्ती पृथ्वीवर आणायचा प्रयत्न श्री अरविंद आणि माताजीचा ची पूर्ण त्यांचं योग साधना त्याच्यात लागलेली होती की ऊर्ध्वगामी असून आरोहण होत असताना सुद्धा अवरोहण सतत चालू असू दे. सतत एक शक्ती वेगवेगळ्या पोटेन्सीची असू शकेल, पण ती शक्ती खाली येऊ द्यात. सारखी आली म्हणजे मग सर्वात शक्तिमान ज्याला त्यांना खाली आणायचंय ती हळूहळू खाली येऊ शकेल. तर त्याची रूपरेखा म्हटलं तर योग समन्वयामध्ये त्यांनी सांगितली आहे. तरीही पूर्णपणे नाही आहे, पण त्यांनी हे नक्की सांगितलंय सारखं की नुसतं ऊर्ध्वगामी होऊन नुसतं अवरोहण करून चालत नाही. पूर्ण योगमध्ये नुसतं आरोहण करून चालत नाही, पूर्ण योगमध्ये अवरोहण सुद्धा अनिवार्य आहे, नाही तर ते पूर्ण नाही होणार. ह्यानंतर त्यांनी आपले जे वेद, उपनिषद आणि गीता ह्याच्याबद्दल लिहिणं सुरू केलं आणि त्याच्यात त्यांनी खूप सुंदर काही गोष्टी सांगितल्या. जसं की वेद रहस्य जे आहे
त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की आजपर्यंत आपल्याला जे काही टीका टिप्पणी हे सगळं मिळालेलं आहे, हे कुठपर्यंत आपण त्याच्याशी कनेक्ट कुठपर्यंत करू शकतो. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली की ज्या वेळेला वेद लिहिले गेले, पूर्ण सांकेतिक लिहिले गेले आणि नंतर आपण त्याच्याबद्दल विसरून गेलो. जर का आपल्या वैदिक ऋषींनी म्हटलं की आम्हाला 40 गायी हव्यात किंवा 50 घोडे हवे आहेत किंवा 100 हत्ती हवे आहेत, त्याचा काय अर्थ होता? काय ते खरंच जनावर मागत होते? आणि आपल्याला हीच समज पाश्चात्य जगतनी दिली होती, कारण त्यांनाही ती समज नव्हती. त्यांना समजूच शकत नाही की ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय आहे. पण श्री अरविंदने आपणही हे सगळं मानून घेतलं होतं, कारण आपल्याला हेच समजवलं गेलं होतं. पण ते म्हणे की नाही, प्रत्येक गाय, प्रत्येक कावळा, प्रत्येक त्याच्यात म्हणजे त्याच्यात लिहिलेलं जे काही असेल, कावळा नाही पण जे काही लिहिलं असेल त्याच्यात, जसं त्यांनी तुपाबद्दल लिहिलंय, घृत त्याच्याबद्दल सांगितलंय. मग त्यांनी अग्नीचं काय रूप आणि इम्पॉर्टन्स आहे त्याच्याबद्दल सांगितलंय, वायूचं काय इम्पॉर्टन्स आहे ते सांगितलंय. आणि हे सगळे कोण होते? हे सगळे सायकोलॉजिकल गॉड हेड्स होते, ते म्हणाले. आणि ज्यांच्याशी आपण कनेक्ट करू शकतो, ज्यांच्याशी आपण बोलू शकतो, ज्यांना आपण आपल्या आतमध्ये आपल्या त्या शक्ती, ती सगळी शक्ती आपल्यामध्ये आणू शकतो. आपण का बघतो की जे मारुत आहेत, जे हनुमान आहेत, त्यांच्यामध्ये इतकी पवन शक्ती कशी आली? त्यांनी ते अवतरित करू शकले. त्या देव किंवा देवीला त्या स्वतःमध्ये अवतरित करू शकले. ह्याचा अर्थ आहे की आपणही करू शकतो. तशाप्रमाणे माझ्या हे सगळ्या अनुभवच्या माझ्या ह्याच्या दायऱ्यामध्ये हे सगळं येत होतं. पण जेव्हा त्यांनी परत वेद वाचले तर त्यांना जाणवलं की हे सगळं मी अनुभवून झालंय, जे वेदमध्ये लिहिलंय, वेदांमध्ये लिहिलंय. पण ह्याला मी सगळ्यांना कसं समजवायचं? तर त्यांनी एक सायकोलॉजिकल इंटरप्रिटेशन ऑफ वेद, जे ह्या पुस्तकामध्ये वेद रहस्यमध्ये त्यांनी लिहिलं आणि समजावलं आपल्याला. आणि एक दुसरं पुस्तक त्याचंच एक साथी आहे, ज्याला म्हणतात हिम्स टू द मिस्टिक फायर, जे अग्नीवर लिहिलेले जितके पण हिम्स आहेत वेदमध्ये, त्यांनी ते काढले, सिलेक्ट केले, त्याच्याबद्दल लिहिलं, त्याला ट्रान्सलेट केलं. हे सांगायचा प्रयत्न केला की हे आपल्याला कसं वाचता येईल. आणि हे सगळं आपण जेव्हा उच्चार करतो, त्याला उच्चारण करून त्याचं आपल्या आतमध्ये त्याला घेतो, ते वैदिक मंत्रांना, तर त्याचा एक इम्पॅक्ट होतो, त्याचा एक असर होतो आपल्यावर. त्यानंतर उपनिषद सुद्धा ते म्हणाले की उपनिषद सुद्धा आपण दुसऱ्या लोकांचे टीका आणि टिप्पणी वाचत असतो, आपण ओरिजिनल उपनिषद वाचतच नाही. आणि म्हणूनच त्यांनी ओरिजिनल उपनिषद वाचली. त्यापैकी त्यांना सर्वात प्रमुख म्हटलं तर ईशा उपनिषद वाटली, ज्याच्यावर त्यांनी जवळजवळ 400 पानं लिहिली. आणि त्यांनी सांगितलं की ईशा उपनिषद जी पहिली किंवा दुसरी जी त्यांनी लिहिलेली आहे, आणि त्यांनी सिलेक्शन्स केले आहेत त्याच्यात, तर ते सांगतात की ईशा उपनिषदमध्ये नक्की हे लिहिलेलं आहे की हे जे जगत आहे हे ईश्वरानेच बनवलं आहे किंवा हे ईश्वरामधूनच निघालेलं आहे आणि ईश्वर त्याच्यातच राहतायत. मग जर का ईश्वर त्याच्यातच राहतायत, ह्या जगतात राहतायत, तर जगत मिथ्या कशी असू शकते? म्हणून त्यांनी आपलं इंटरप्रिटेशन आपल्या अनुभवावर बेस करून दिलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलंय की शंकराचार्यांनी त्याला कसा अभ्यास केला त्या ओळीचा, आणि त्यांनी आपलं स्वतःचंही पूर्ण त्यांनी कसा अभ्यास केला त्याचं सांगितलं. आणि ते म्हणे माझ्या हिशोबाने तर जगत मिथ्या नाही आहे, जगत पण तितकंच खरं आहे जितकं ईश्वर खरे आहे. जसं ते सांगितलं जातं की जर का सोन्याचं एक आपली वीट असेल, सोन्याची वीट पण सोनं आहे आणि सोन्याचे दागिने केले तरी ते तितकेच खरे सोने आहेत, ते खोटं होऊन जात नाही. तसंच ईश्वर सत्य आहे आणि ईश्वर मधनं बनवले गेलेले हे जगत हे सुद्धा सत्य आहे. असंच त्यांनी ईशा उपनिषद आणि वेगवेगळे दुसरं काही उपनिषदवर काही आपलं ऑब्झर्वेशन म्हणा, ट्रान्सलेशन म्हणा आणि काही कॉमेंट्रीज दिलेले आहेत आपल्या अनुभवावर बेस करून. आणि त्यांनी हे सुद्धा शोधून काढलंय की ज्या चैतन्याच्या ज्या पातळीचे पर्यंत ते पोचायचा प्रयत्न करतायत आणि ज्याला ते खाली आणायचा प्रयत्न करतायत, त्याचा उल्लेख वेद आणि उपनिषद दोन्हीमध्ये दिलेला आहे. फक्त ते अजूनपर्यंत खाली आलेलं नाही आहे, तर त्याला आता आणायची वेळ येऊन गेली आहे. ह्यानंतर त्यांनी गीतेवरील निबंध लिहिले आणि तेही स्वतःच्या अनुभवावर बेस करून.
गीतेमध्ये नक्की श्रीकृष्णाने काय म्हटलं होतं? गीता स्वतः एक समन्वय आहे कर्म, ज्ञान आणि भक्तीचा. आणि त्याच्यात त्यांनी काय शिकवलं? सर्वात मोठा मेसेज जे त्यांनी शेवटी दिला, कंप्लीट सरेंडर, पूर्ण सरेंडर, समर्पण, पूर्ण समर्पण करायचं. मनमनाभव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, हे जे त्यांनी सांगितलं की सगळे दुरून विचारांनी माझा होऊन जा, हृदयाने माझा होऊन जा, कर्माने माझा होऊन जा. हे खूप मोठं ही खूप मोठी शिकवण आपल्याला गीतेने दिलेली आहे. आणि नंतर पुढे जाऊन श्री अरविंद सांगतात की माझ्या योगचा बेस, इंटिग्रल योग, पूर्ण योगचा जो बेस आहे, जे आधार आहे ते पूर्ण समर्पण आहे. माझा इंटिग्रल योग, माझा पूर्ण योग पूर्ण समर्पणवरच सुरू होतं. तर सगळे योग करून जेव्हा पूर्ण समर्पण होतं त्यानंतर पूर्ण योग सुरू होतं. आणखीन 2 खूप महत्त्वाची पुस्तकं त्यांनी 2, 3, 4 पुस्तकं लिहिली. एक होतं मानव चक्र. ते मला माहिती नाही अजून अनुवाद झालाय की नाही, त्याला इंग्लिशमध्ये द ह्युमन सायकल म्हणतात. आणि मानव चक्र पण खूप सुंदर त्यांनी सामाजिक दृष्टीने मनुष्य आणि हे समाज कुठे पुढे जाणार आहे ह्याच्याबद्दल लिहिलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की आपण कसे वैदिक काळांपासनं कसे आपण पुढे येत गेलो, आपली मानसिकता कशी बदलत गेली. आधी आपल्यासाठी सगळं काही सिम्बॉलिक, सांकेतिक होतं. त्यानंतर हळूहळू आपण हे म्हणत गेलो की टाईप आहे, ज्याला आपण म्हणतो की जसं की हे ब्राह्मण आहेत हे असंच करतील, हे क्षुद्र आहेत हे असंच करतील. तेव्हा एखाद्या व्यक्ती जन्माला आलाय शूद्र म्हणून तसं नव्हतं, पण तेव्हा असं होऊन गेलं होतं की हा ब्राह्मण प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, हा शुद्ध प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. मग नंतर ते आणखीन रूढीवादी झालं. एक खूप मोठा काळ या पूर्ण जगेने जो बघितला तो होता रूढीवादी. आणि ते बऱ्यापैकी अजूनही चाललंय आणि त्याच्याशी आपल्याला झगडावं लागतंय, त्याला मागे टाकावं लागतंय. तर हे रूढीवादी खूप मोठा काळ होता पूर्ण जगाच्या ह्याच्यामध्ये, जेव्हा की लोकांनी सगळ्या गोष्टींना, शास्त्रांना म्हणा किंवा आपल्या आध्यात्मिक पुस्तकांना म्हणा, सगळ्या गोष्टींना रूढी बनवून घेतलं होतं. एक डॉगमा ज्याला म्हणतो ते बनवून घेतलं होतं आणि त्याला तोडायची त्यांना काहीही इच्छा नव्हती. पण श्री अरविंद म्हणे की जी प्रकृती आहे ना ती कुठल्याही एक गोष्ट खूप खूप वर्ष ठेवत नाही. त्याची काही गरज असते तोपर्यंत ते राहतं, त्याच्यानंतर ते काढून दिलं जातं. तर तसंच झालं. आणि जेव्हा इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं पूर्ण जगामध्ये, तेव्हा हे सगळं तुटत गेलं हळूहळू. सायन्स पुढे आलं, सायकॉलॉजी पुढे आलं. आणि जरी ते आपल्याला आज आवडत नसेल, जरी आपल्याला वाटत असेल की डार्विननी जे सांगितलं ते काही पटत नाही आहे, फ्रॉइडनी जे सांगितलं ते काही ठीक नाही आहे, कदाचित आपण मान्य करू शकतो, पण त्यावेळेला त्याची गरज होती. त्यावेळेला लोकांना हे सांगायची गरज होती की तुम्ही तुमच्यामध्ये उत्क्रांती होते आहे. जरी तुम्ही ईश्वरमधून आला असाल, हे गोष्ट डार्विननी मान्य केली की नाही मला नाही माहिती, पण त्यांनी हे सांगितलं की उत्क्रांती झाली आणि तुम्ही एका छोट्याशा कोशिकामधनं इथपर्यंत आले आहे. तर त्यांनी म्हटलं असेल ईश्वरचं तर काही ह्याच्यात हातच नाही आहे, जे काही असेल, पण एका कोशिकेमधनं आज एवढं मोठं मनुष्य तयार झालेलं आहे. ती उत्क्रांती तर झालेली आहे. मग तुम्ही कसं पुढे उत्क्रांती नाही होणार असं विचार करता? मग तुम्ही असं कसं म्हणता की ईश्वराने आम्हाला पैदा केलं आणि असंच मरणार आहे, असंच जीवनाला येणार आहे आणि असंच मरणार आहे, असं कसं म्हणू शकता तुम्ही? हे असे प्रश्न लोक करत गेली त्यावेळेला. आणि म्हणून जे श्री अरविंद म्हणतात की इंडिव्हिज्युअलिस्टिक एज आलं, व्यक्तिविशेष वर असं टिकून राहणारं एक असं एज आली, जिथे सायकॉलॉजी असो, सोशिओलॉजी असो, पॉलिटिकल सायन्स असो, काही असो, वेगवेगळ्या विधांमध्ये लोक पुढे आली आणि त्यांनी सगळे रूढीवाद जे होतं त्याला मागे सोडलं. आज आपण अशाच एका काळात जगतोय जिथे दर व्यक्तीला हे म्हणायला लागतं की आय एम एन इंडिव्हिज्युअल, मी एक व्यक्ती आहे, माझं आपलं मत आहे, माझं एक व्यक्तिमत्व आहे. तर मग मी कसा सगळ्यांसारखा, मी भेडचाल नाही चालणार, मी वेगळा आहे, हे म्हणायचं जे आपलं धाडस म्हणा किंवा प्रत्येक व्यक्ती हे जे म्हणत असतं की मी वेगळा आहे, हे आज होऊ शकलं कारण आपण अशा वेळेला एक इंडिव्हिज्युअलिस्टिक स्टेजमध्ये आज आहोत.
पण ह्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला. आणि ते श्री अरविंदांनी परत ह्याच मानव चक्रामध्ये लिहिलं की आपल्याला पुढे कसं जायचं आहे. तर आपल्याला आपण जेव्हा आपली आपली हळूहळू चेतनाची उत्क्रांती होईल तेव्हा एक असं समाज निर्मित होईल ज्याच्यामध्ये सगळे लोक बऱ्यापैकी ऊर्ध्वगामी आणि एक इंट्रोवर्ट, ज्याला म्हणतो इंट्रोवर्ट म्हणजे नेगेटिव्हली नाही, पण ज्यांना अंतर्मुखी, ऊर्ध्वगामी आणि अंतर्मुखी असतील. तर अंतर्मुखी व्यक्ती नेहमीच एनलाइटन्ड असतो, ऊर्ध्वगामी व्यक्ती एनलाइटन्ड असेल आणि म्हणूनच तो समाजाला एक वेगळ्या प्रकारे एक समाज निर्मित करू शकेल, गाईड करू शकेल. असं करता 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 एक अशी सोसायटी निर्मित होईल अनेको वर्षानंतर, अनेको हजारो वर्षानंतर, जेव्हा की जास्त करून लोक त्यांनी आपले आत्मा साधली असेल, त्यांना आपली आत्म्याची ओळख झाली असेल, जे आपल्या आत्म्याबरोबर राहायला शिकतील आणि मग असे लोक पृथ्वीवर जगतील. हे त्यांनी बघून घेतलं आहे. हे त्यांची परिकल्पना नाही आहे, हे त्यांनी ऑलरेडी पाहिलेलं आहे. हे झालेलं आहे, हे पाहिलेलं आहे. कारण लक्षात घ्या, त्यांना ही सिद्धी प्राप्त झाली होती त्रिकाल दृष्टीची, श्रुतीची. त्यांना हे सगळी सिद्धी प्राप्त झालेली होती. यानंतर पुढच्या आयुष्याचं पॉलिटिक्स कसं होईल, पुढच्या जगाचं पॉलिटिक्स कसं होईल, राजनीती कशी होईल, ह्याबद्दल त्यांनी सांगितलं की आपण किती सुरुवातीपासून 2 फोर्सेस पृथ्वीवर काम करतायत. एक जो तोडतो आणि एक जो जोडतो. आपण एक होतो, ईश्वर एक होते, त्यांनी एकचे अनेक झाले, आता अनेकचे एक होत आहेत. खरं तर उत्क्रांती आणि त्याचं जे ऑपोजिट मला नाही माहिती, अवक्रांती म्हणतात त्याला, काय म्हणतात, पण ते जे होतं आहे ते एक्झॅक्टली हे 2 मूव्हमेंट्स श्री अरविंद सांगतात या पुस्तकामध्ये की एक आपल्यामध्ये नॅचरल एक असं असतं की आपल्याला वेगळं पण व्हायचं असतं, पण आपल्याला भेटायचं पण, मिळायचं पण असतं, एकत्र पण व्हायचं असतं. तर हे नेचरचं मूव्हमेंट आहे, हे प्रकृतीचं मूव्हमेंट आहे. आणि असं सगळे देशांचं मूव्हमेंट पण हेच सुरू आहे. कोणी एकाबरोबर कोणाबरोबर जातं, कोणी कोणाबरोबर तुटतं. खूप स्वतःला वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करायचा एक प्रयत्न असतो आणि मग त्यानंतर परत एकत्रित यायचा एक प्रयत्न असतो. हे सतत सुरू आहे प्रकृतीमध्ये. आणि कारण आपण त्या एक ईश्वरातनं पुढे आलो आहे, म्हणजे आज निर्मिती आपली झाली आहे किंवा ज्याला म्हणतो मॅनिफेस्ट आपण झालो आहे, त्यामुळे आपल्यामध्ये परत त्या एक रूपी एक ईश्वराकडे जायची एक इच्छा, एक ड्राईव्ह असते पूर्ण वेळ. म्हणूनच आपण बघू शकतो जगामध्ये इतके सारे युनियन्स बनत आहेत, इतके सारे बॉडीज आहेत. आपण आसियान म्हणून घ्या किंवा सार्क म्हणून घ्या किंवा क्वाड म्हणून घ्या, कुठलेही आहे, कितीतरी असे कोऑपरेशन्स बनवून राहिले, असोसिएशन्स बनत आहेत, जे की दाखवतं आपल्याला की सगळ्यांना लोकांना बरोबर यायचं आहे. ते बरोबर यायचे कारण वेगळे असू शकतात, वॉर असू शकतं, पैसा असू शकतो, ट्रेड असू शकतं, कॉमन कल्चरल इंटरेस्ट असू शकतं, किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे दुसऱ्या देशासोबत लढाई करणं हे असू शकतं, मिलिटरी असू शकतं, काही असू शकतं. ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज श्री अरविंदांनी लिहिलेल्या आहेत त्याच्यात. तर त्यांनी हेच सांगितलं आहे की पुढे आपण एकताकडे वाढतोय पुढे, आणि भारताला ह्याचं खूप मोठं दायित्व दिलं गेलं आहे. हे पण त्यांनी सांगितलं आहे की भारत, मी सुरुवातीला सांगितलं की आज जे होतंय जगात ते सगळं समजून घ्यायला आपल्याला श्री अरविंद वाचून आणि मग आपल्याला भारताचा रोल त्याच्यामध्ये, भारत काय करू शकणार आहे, कसं मार्गदर्शन करू शकणार आहे, कसं तो विश्व गुरु व्हायच्या मार्गावर ऑलरेडी लागलेला आहे. विश्वमित्र तर अर्थात बनतोय आपण, पण विश्वगुरु कसा होऊ शकेल, कसं स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंदांनी पाहिलं आणि म्हटलं की भारत जे आहे ते विश्वगुरु होणार आहे. इतकं तर सोपं नव्हतं. जर का इतकं सोपंच असतं तर मग एवढं आपल्याला आक्रांता नसते आले. पण आपल्याला पण काही गोष्टी आपल्यामध्ये स्वच्छ करायच्या होत्या, काही शिकायच्या होत्या, काही पुढे वाढायचं होतं. आणि आता म्हणाले श्री अरविंद की आता ही जी वेळ आहे ही भारताची वेळ आहे. आता जे होत आहे, लोक भारताकडे वळून पाहत आहेत की भारतीय लोक खूप सुखी आहेत, भारतीय लोकांकडे खूप एक कंटेंटमेंट ज्याला म्हणतो, संतोष आहे, त्यांच्याकडे त्यांचं अध्यात्म आहे जे त्यांची खूप मोठी स्ट्रेंथ आहे. ह्या गोष्टीला आता लोक समजू लागली आहे.
आणि म्हणून भारत काय सांगतं, भारताचं काय एक ओपिनियन असू शकतं, हे म्हणूनच लोक आपल्याकडे वळत आहेत. आणि ह्या गोष्टी परत एक आणखीन पुस्तक त्यांनी लिहिलं, भारतीय संस्कृतीचा पाया. त्याच्यात त्यांनी खूप सुंदर सांगितलंय. हे पुस्तक अनुवाद झालेलं आहे मराठीत. माझा आग्रह आहे की जर का हे पुस्तक तुम्ही वाचलं नसेल तर प्लीज वाचा. आणि खूप सुंदर श्री अरविंदांनी सांगितलंय की भारतीय संस्कृती काय आहे आणि भारतीय संस्कृतीचं जी कलात्मक आहे, त्याचं साहित्यिक आहे, त्याचं राजनैतिक आहे, त्याचं सामाजिक आहे, त्याचं काय म्हणजे स्वरूप कसा होता, कसा आहे, कसा होऊ शकतो, आपल्याला त्याला कसं पाहायला पाहिजे, खूप सुंदर त्यांनी त्या निबंधांमध्ये लिहिलेलं आहे. आणि कसं पाश्चात्य जगतनी आपल्या भारतीय संस्कृतीला अतिशय गलीच करून दाखवायचा प्रयत्न केला, पण तरीही श्री अरविंद आणि आणखीन 2-3 लोक आहेत ज्यांनी खरोखर भारतीय संस्कृती काय आहे ते समजून, त्याची आत्मा समजून आपल्याला समजवायचा प्रयत्न केलाय. तर भारतीय संस्कृतीचा पाया हे खूपच सुंदर पुस्तक आहे. ह्याशिवाय आणखीन एक श्री अरविंदांनी लिहिलं ज्याला म्हणतात द फ्युचर पोएट्री, भविष्य काळाचं काव्य कसं असेल. हे मी शेवटी ह्याच्यासाठी घेतलं कारण की जे श्री अरविंदांची शेवटली कृती आहे सावित्री, ती सर्वात महत्त्वपूर्ण आहे. तर हे जे फ्युचर पोएट्री, भविष्य काव्य जे आहे, हे कदाचित ट्रान्सलेट झालं नाही आणि हे कसं होईल मला नाही माहिती, कारण की ह्याच्यात त्यांनी जास्त करून इंग्लिश लिटरेचरचं कसं ती उत्क्रांती कशी झाली त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. पण भारतीय लिटरेचरची उत्क्रांती कशी झाली ते त्यांनी भारतीय संस्कृतीच्या पायामध्ये लिहिलेलं आहे. ह्याच्यात त्यांना म्हणायचं एकच आहे दोन्ही लिटरेचर्सच्या ह्यानी, की ह्याच्या पुढे जे काही आजपर्यंत कसं झालंय की आपण कधी आपल्या मनाबद्दल लिहिलं, कधी आपल्या आसपास काय होतं त्याच्याबद्दल लिहिलं, कधी आपल्या ईश्वराबद्दल प्रेम काय होतं तसं लिहिलं. तर त्याच्यात 2-3 गोष्टी ते सांगतात. एक हे की आपण ज्या पातळीवर असू, आपल्या चेतनाच्या ज्या पातळीवर आपण असू ते आपण त्याची कृती करू. ते पेंटिंग असू शकतं, दुसरं काही आर्ट असू शकतं किंवा काव्य असू शकतं. तर जर का आपण ऑर्डिनरी चेतनावर आपण जगत असू तर आपलं ऑर्डिनरी कृत्य होईल. जर का आपण खूप योगिक स्थितीमध्ये जगत असू तर आपलं योगिक कृत्य होईल. पण त्याच्यातही खूप सारे पातळ्या आहेत. त्यांनी त्या पातळ्यांचाही उल्लेख वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आणि पत्रांमध्ये सांगितलेला आहे, ज्याला की त्यांना ते श्री अरविंद हायर माइंड, इल्युमिन्ड माइंड, इंट्युटिव्ह माइंड, ओव्हर माइंड असं सांगतात. तर हे सगळं सांगितल्यानंतर मग ते म्हणतात की कविता कुठूनही येऊ शकते, काव्य कुठूनही येऊ शकतं, कुठल्याही भाषेत येऊ शकतो, नुसतं संस्कृत किंवा इंग्लिशमध्येच आलं पाहिजे असं नाही आहे. पण त्याने अभ्यास जास्त करून इंग्लिश काव्याचा केला होता. आणि त्यांनी भारतीय काव्य तर वेद आणि उपनिषदला तरीही सर्वात वरती ठेवून त्यांनी सांगितलं की हे जे वेद आणि उपनिषद लिहिले गेले हे पश्यंती वाक या पातळीवरून लिहिले गेले. आणि पश्यंती वाक मिळवून घेणं हे सगळ्यांचा ह्याच्यात नसतं, सगळे नाही करू शकत. हे म्हणून त्यांनी वेद आणि उपनिषद सगळ्या वर्ल्ड लिटरेचर म्हणू शकतो त्याच्यामध्ये त्यांनी सर्वात वरती ठेवले आहेत. कारण की जे रिव्हील होतं ते सर्वात मोठं असतं. तर ते रिव्हील झालेले, ते श्रुती आहेत, ते दृष्टी आहेत, म्हणून ते सर्वात उंच पातळीवर आहे. आणि त्यानंतर मग हळूहळू दुसरे जे साहित्य आले आपल्या पुढे ते हळूहळू अशा ह्याच्यात आले की कोणी आपल्या हृदयावरून, म्हणजे ज्याला इन्स्पिरेशन म्हणतो तसं झालं. मग एक आत्म्याच्या ह्याच्यातून आले, म्हणजे चैत्य पुरुषामधनं काही आले, ज्याला सायकिक बिंग म्हणतात, तिथून आलेलं काव्य होतं. तर अशा वेगवेगळ्या पातळ्या होत्या काव्याच्या. सगळे काव्य एका पातळीवरनं आले नाही, जरी त्यांनी ईश्वराबद्दल लिहिलं असेल, बोललं असेल तरीही. तर ते म्हणे की मी हळूहळू बघतोय की ह्या गोष्टी थोड्याशा बिनसलेल्या आहेत. म्हणजे आज आपण जेव्हा कविता करतो तेव्हा आपण आपल्याबद्दल लिहितो, आपल्या आसपासच्या पॉलिटिक्सबद्दल लिहितो, काय प्रॉब्लेम्स आहे ह्याच्याबद्दल लिहितो. पण खरोखर आपल्या आत्मिक अनुभव, आपले आध्यात्मिक अनुभव, ते अनुभवाची काय पातळी असेल ते सगळं जेव्हा आपण लिहिणं सुरू करू, आणि ते लिहिणं कधी सुरू करू, जेव्हा ते आपण जगणं सुरू करू. तर ते जगणं आणि लिहिणं ते पॅरलल चालेल. तेव्हाच परत आपण मांत्रिक काव्य, जे जुन्या काळी मंत्र होते तसं मांत्रिक काव्य पुन्हा लिहू शकू.
ह्याची संभावना, ह्याची एक दृष्टी त्यांना परत मिळालेली होती. तर त्यांनी काय केलं, त्यांनी एक ग्रंथ निवडला सावित्री, ज्याच्यावर त्यांनी 40 वर्षाहून जास्त काम केलं. म्हणजे आपण हे पाहिले, हे जे 8-10 पुस्तकं होती त्यांनी 1914 पासून 1920-21 पर्यंत संपवून टाकली होती, लिहून टाकली होती. पण सावित्री जे त्यांचं महाकाव्य आहे, त्यांना त्यांनी 40 वर्ष घेऊन ते लिहित गेले. आणि मग त्यांनी एका पत्रात खूप सुंदर त्याचा उल्लेख सांगितला ते की त्यांच्यासाठी सावित्री काय होती. तर त्यांनी लिहिलं की सावित्री असं काव्य नव्हता माझ्यासाठी जो मला लिहून संपवायचा होता, जो एकदा लिहिला आणि तो संपायला पाहिजे होता. सावित्री माझ्यासाठी ते काव्य होतं जिथे मी बघू शकत होतो की जसं जसं मी योगिक चेतनामध्ये वरती जात असू, तसं तसं काय माझ्या कविता लिहिण्याची कॅपॅसिटी किंवा मला इन्स्पिरेशन मिळण्याची कॅपॅसिटी वाढू शकत होती. हे सगळं म्हणजे मी अनुवाद नाही करते हे, कारण श्री अरविंदांनी इंग्रजीमध्ये खूप सिम्पली सांगितलंय, आय हॅव युज्ड सावित्री एज अ मीन्स ऑफ असेन्शन टू सी हाऊ फार पोएट्री कॅन बी रिटन फ्रॉम वन्स योगिक कॉन्शियसनेस. म्हणजे आपण योगिक कुठल्या पातळीवर आहे त्या पातळीवरून तो खरोखर आपले अनुभव ट्रान्सलेट करू शकतो का कवितेमध्ये, हे त्यांनी लिहायचा प्रयत्न केला. आणि ते म्हणायचे की जेव्हा मी सुरुवात केली होती 1920-21 नंतर जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा सावित्री खूप सुंदर काव्य होतं, एक त्याची रूपरेखा होती, मी सुरुवात केलं होतं. आणि हळूहळू डेव्हलप होता होता मला हे जाणवू लागलं की जरी ते एका पातळीवर माझे ते लाईन्स अतिशय परफेक्ट आहेत, पण जसंच माझी चेतना वाढली मला जाणवलं की हे त्या चेतनेसाठी तर ठीक नाही आहे. म्हणून मला ते लाईन्स परत बदलावे लागले. आणि असे रिव्हिजन्स आणि रिव्हिजन्स करता करता कधी कधी कुठल्या कुठल्या खंडांचे त्यांनी 40-50 रिव्हिजन्स केले, कधी 10-12 रिव्हिजन्स केले, कधी आणि त्यांना जे अवतरित व्हायचे त्या ओळी त्या पूर्ण ते म्हणजे मला असं दिसायचे ओळी अगदी मला फक्त जमवायला लागायचे त्या कागदावर. ते पूर्ण कॉमा फुल स्टॉप सगळे मिळून ते सगळे ओळी माझ्या डोळ्यासमोर यायचे, दृष्टी व्हायची त्या ओळींची आणि ते सगळं काही माझ्यासमोर यायचं, मी नुसतं लिहायचो. पण माझा प्रयत्न हे होता की ते जे येत आहे ते खूप उच्च पातळीवरून आला पाहिजे. मला असं मीडिओकर किंवा मधली पातळी चालणार नाही, मला खूप उच्च पातळीवरून सावित्री हवी होती. आणि ती त्यांनी मिळवली, त्यांना मिळाली. आणि म्हणूनच माताजींनी नंतर सांगितलं होतं की सावित्री इज द मेसेज, ऑल एल्स इज अ प्रिपरेशन. श्री अरविंदांची सावित्री हे त्यांच्या तत्वज्ञानाचा सार आहे किंवा त्यांचा मुख्य संदेश आहे. बाकी सगळं जे आपण आता तासभरात ऐकलं हे काही नव्हे म्हणजे हे खूप काही आहे. आणि हे एक तयारी होती, एक प्रिपरेशन होती त्या सावित्रीला खाली आणायची. थोडक्यात सावित्री काय हे पण मी तुम्हाला सांगते. आपल्याला सगळ्यांना सावित्री आणि सत्यवानची कथा माहितीच असेल. आपल्याला हे माहिती असेल की सावित्रीने यमला हरवून सत्यवानला परत आणलं जमिनीवर. श्री अरविंदांना ही कथा खूप आवडली कारण त्यांनी भरपूर वेगवेगळ्या कथांचं, भारतीय आणि पाश्चात्य कथांचं अभ्यास केला होता. आणि त्यांना हे जाणवलं की सगळीकडे प्रेम आणि मृत्यू ह्या दोन्हीमध्ये किंवा जीवन आणि मृत्यू या दोन्हीमध्ये नेहमी मृत्यूच जिंकते. मृत्यू काय सांगते तेच होतं, कारण की व्यक्ती शेवटी मृत्यूला प्राप्त होतो. आणि जर का आपल्याला आपल्या प्रेम बरोबर राहायचं आहे, आपल्या प्रेमी बरोबर राहायचं आहे, तर आपल्याला वाट बघावी लागेल जोपर्यंत तो प्रेमी पण मृत्यूला प्राप्त नाही होऊन जात. दोघेही प्रेमी मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर ते एकत्रित राहू शकतात. पण या आयुष्यामध्ये नेहमीसाठी ते जिवंत असताना नेहमीसाठी एक बरोबर राहू शकत नाही. ते ही गोष्ट श्री अरविंदला काही पटली नाही. ते म्हणाले की का नेहमीच मृत्यूने जिंकलं पाहिजे. सावित्री त्यांना सापडली आणि ते म्हणे ह्याच्यात तर प्रेम जिंकलंय. आणि म्हणूनच त्यांना ही स्टोरी खूप आवडली, त्यांना ती कथा खूप आवडली. आणि नुसतं आवडली नाही, त्यांच्या अनुभवाप्रमाणे ती वाढत गेली. 24,000 ओळी, जवळजवळ 23,731
ओळी त्याच्यात आहेत. आणि त्यांनी हे सांगितलंय की हे सगळं जे आपण आत्तापर्यंत ऐकलं तासभरामध्ये, की मनुष्य जो आहे तो अधुरा आहे, अपूर्ण आहे, तो खुश नाही आहे स्वतःबरोबर, तो दुःखी आहे. तर त्याच्यामध्ये अज्ञानाचं जे त्रास त्याला होतो, त्याला ज्ञानाकडे जायचं असतं, त्याला नेहमी बेटर व्हायचं असतं. हे सगळं जे मनुष्याची एक तडजोड चालू असते, हे सगळं सावित्रीमध्ये त्यांनी सांगितलंय. असं झालंय की आपण एक आपलं जे दशावतारची जी कथा आहे, आपण आधी काय होतो, पाण्यात जगणारे जीव आणि मग कासव आणि मग जे काही आपली जे दशावतार सगळ्यांना माहिती आहे, मग आपण इथपर्यंत आलो की श्रीकृष्ण आपल्या समोर आले आणि आता त्याच्या पुढेही त्यांना आपल्याला न्यायचं आहे. श्रीकृष्णाने स्वतः श्री अरविंदला पुढे त्याच्या नेलंय आणि सांगितलंय की आता ह्याच्या पुढे एक आणखीन मोठी शक्ती येईल पृथ्वीवर, जी हे सगळं घडवून आणेल. ज्याच्यामध्ये की हे जे आपण एक सोसायटीची गोष्टी केली, जे समाज असं होईल जिथे की ऊर्ध्वगामी लोक असतील, अंतर्मुखी लोक असतील, ते कसं शक्य होऊ शकेल जेव्हा ही नवीन शक्ती येईल. जर का कोणाला साधना करायची आहे आणि आपण बोललो की त्याच्यात आरोहण नुसतं इनफ नाही, अवरोहण व्हायला हवं, पण अवरोहण होऊन पण काय होईल त्याचं, आपण आपल्यामध्ये काय बदलाव होतील, कसे बदलाव होतील, ते सगळं घडू शकेल जेव्हा एक मोठी शक्ती जमिनीवर येऊ शकेल, पृथ्वीवर येऊ शकेल. आणि ती मोठी शक्ती होती अतिमानस, जी श्री अरविंदांनी आणली, स्वतःच्या शरीरात आणली. त्यांनी शरीर सोडल्यानंतर 1950 नंतर त्यांनी ती गुह्य पातळीवरून पृथ्वीवर पाठवली 1956 मध्ये, आणि माताजींनी त्याला रिसीव्ह केलं आणि आता ती पृथ्वीवर आहे आणि ती आपलं काम करते. ते आपल्याला दिसेल ह्याचं काही गॅरंटी नाही आहे सध्या की आपल्याला ते दिसेल की असं एक फोर्स आला आणि ते काम करतंय, पण ज्यांना दृष्टी आहे ते बघू शकतात ते काम करतंय. ज्यांनी खूप ॲनलाइज केलं असेल कदाचित त्यांनाही समजू शकतं की एक फोर्स काम करतंय आणि ते आपल्याला कुठेतरी एक असं ढकलतंय, अध्यात्माकडे ढकलतंय, आत्मिक शक्तीकडे ढकलतंय, खूप जगामध्ये उथलपुथल सुद्धा करतंय. पण त्या उथलपुथलमध्ये सगळं चांगलं निघून येतंय. समुद्रमंथन अजूनही सुरू आहे. त्या काळात झालेलं समुद्रमंथन अजूनही आता आणखीन वेगाने होतोय आणि त्या समुद्रमंथनामध्ये सगळे विष पण निघतंय आणि अमृत पण निघतंय. आणि ते अमृत घेऊन, ते अमृत आहे ते अतिमानस, ते अमृत आहे जे मदर श्री अरविंदांनी आपल्याला दिलंय, ते घेऊन आपण पुढे गेलो तर आपल्याला उत्क्रांतीमध्ये सहभागी होता येईल. आणि सावित्री ती आपली काय म्हटलं पाहिजे, ती रेष आहे किंवा ते आधार आहे सावित्री, ज्याला वाचून आपण या उत्क्रांतीच्या या सगळ्या रेसमध्ये आपल्याला आधारही मिळेल आणि आपल्याला मदतही मिळेल पुढे वाढायला. तर सावित्री, ज्याला मदरनी द होल ऑफ सावित्री इज द मंत्रा फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द अर्थ ऑफ द वर्ल्ड त्यांनी म्हटलंय. तर जी आपल्यामध्ये जे चेंजेस होतील, आपल्यामध्ये ते बदल घडतील, ते खूप मोठ्या लेवलवर घडतील, ते खूप आतल्या लेवलवर घडतील. आणि त्याच्यासाठी श्री अरविंदांनी एवढं पूर्ण आपली साधना केली, माताजींनी साधना केली इतके वर्ष, आणि त्यांचं वाङ्मय ह्याच्याच एक प्रतीक पण आहे, आपल्याला मदतही आहे. आपल्याला प्रश्न असतील तर त्याची उत्तरं आपल्याला त्याच्यात सापडतात. आपल्याला योग करायचं असेल तर आपल्याला श्री अरविंदांचं सावित्री आहे आणि ते आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतं. या उत्क्रांतीमध्ये आपणही आपली जे कथा आहे, एक गिलहरी खार जी असते, खार जिने श्रीराम एका दगडावर लिहून ते आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं राम सेतू बनवण्यामध्ये, तसंच जर का आपण सावित्री वाचली किंवा जर का आपण श्री अरविंदांचं कुठलंही साहित्य वाचलं तर आपण त्या चेतनेबरोबर आपण एकाकार होऊ शकतो. जसं आपण जेव्हा गीता वाचतो तेव्हा आपल्याला श्रीकृष्ण नेहमी मनात राहतात, जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा सुद्धा श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज मनात राहतात, तसंच सावित्री वाचताना आपल्याला श्री अरविंद मनात राहतात. आणि म्हणूनच जे आपल्या मनात राहतात तसं आपण हळूहळू त्या मोल्डमध्ये आपण म्हणजे आपलं बदलाव येत राहतो, आपल्यामध्ये बदल येत राहतो. आणि आपल्याला कुठला बदल हवा आहे स्वतःमध्ये ते घडवून आणणं आपलं चॉईस आहे.
तर हे म्हणून मी थोडक्यात थांबवते. तासभरात श्री अरविंदांचं पूर्ण वाङ्मय सांगणं कठीण होतं. त्यांच्या काव्याबद्दल मी जास्त काही बोलू नाही शकले. त्यांच्या सर्वात मोठ्या काव्य सावित्रीबद्दल सांगितलं, पण त्यांचे खूप मोठं व्हॉल्यूम त्यांचं काव्य पण आहे. पण इतकंच म्हणून मी थांबवते. हे ऐकून माझी अशी आशा आहे की तुम्हाला श्री अरविंदांचे पुस्तकं वाचण्यात थोडंसं तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना.